आज आहे सोमवार आणि आता आम्ही चालू आहे. नको राहू दे आता, आता खराब असतं होणारच आहे ना. नाही नाही हां पण आहे ना, साडाकच आहे ना, थोडी टोचणार आहे काय. नको नको लेखड टोचतच बा मला. एक तर केनी घेतलं डोक्यो. आणि आता चालू आहे आम्ही आवनी करायला. डोक्यो आहे केनी आणि मोबाईलाकडे नका बघू म्हणते. शेताकडे चाललो आहे आवनी करायला. हे 6 मंदिर आहे माझ्याकडे डोक्यावरती आणि आता आवनी करणार आहे जाऊन. तुमच्या डोक्यावर बैल द्यायला लागतो. आजचा व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे, कारण की आज आमची होऊन घेणार आहे आम्ही आवनी म्हणजे भात लावणी. आमच्याकडे भात लावणी बोलली जाते. बऱ्याच ठिकाणी आवनी पण बोलतात आणि भात लावणी पण बोलतात. तुम्हाला जसं समजेल तर तुम्ही समजून घ्या. काल हे बघा हे सगळं, आणि आता मम्मी तिकडं खणणी करते. बंधूनी पाईप लावले तिकडं पाणी घ्यायला. हे सगळं पावसाचंच पाणी आहे त्याच्यामुळं. आणि आता हे सगळे जे दिसतंय तुम्हाला, हे जे आम्ही काल खोलून ठेवले, हे सगळं घेऊन खाली जायचं आहे. खाली एक मोठं वावर आहे, त्याच्यामध्ये सगळं लावून द्यायचं आज. आणि ते लावून झाल्याच्या नंतर मग छोटे दुसरे आहेत ते पण लावायचे आहेत. पण त्याच्यासाठी एक प्रथा असते की आमच्या वावराच्या कडेला नेवद ठेवून वगैरे नंतर लावायला सुरुवात करते. तसंच आता नैवेद्य येईल, नैवेद्य लावू दाखवून, मग नंतर आपण आवनीला सुरुवात करू. खणण्यासाठी वगैरे काही नैवेद्याची गरज नसते, पण जो आपण भात लावतो मेन ते असतं. त्याच्यामुळं आपण अगोदर त्याला नैवेद्य ठेवूनच नंतर भात लावायला सुरुवात करते. ही इकडची प्रथा आहे, त्याच्यामुळे सगळेजण तसे करतात. तर आता खाली जाऊया. बंदूक खाली गेलेले आहेत आणि बघूया पाणी कसं सोडलं, कुठं सोडलं आहे, ते कोणतं वावराला आपल्याला भात लावायचं आहे ते सगळं बघून येऊया आपण. आता आपण जाऊया खाली. चला आपण खाली जाऊया. हे तिकडनं पाणी आहे, हे कोणत्या मोटरी वगैरेचं पाणी नाही आहे. तर हे जे ओढ्याने पाणी येतं ना, ते पाणी आपण त्याला पाईप लावतो ओढ्याच्या मधोमध. मग ते प्रेशरनी पाणी त्या पाईपानी इथपर्यंत आणलेलं आहे. ते बरंच लांब आहे. मग नंतर तुम्हाला दाखवतो कसं आणलेलं आहे ते. मग त्याच्यानंतर हे पाणी सरळ खाली चाललं आहे. आता हे पाणी खाली जाऊन कुठं जाते ते बघूया आपण. चला पाणी बघूया. पाणी सरळ खाली, म्हणजे खालचं जे रोप आहे त्याच्यामध्ये चाललं आहे पाणी. आणि त्या रोपात गेल्याच्या नंतर तिथं पण आपल्याला ते रोप काढायचं आहे खोदून. खाली बंदू आहेत. हे आहे आमचं रोप. इथं तर रेंज आहे फोनला. हे रोप आहे आणि त्याच्या खाली जे आहे ते वावर आहे. मग त्याच वावरामध्ये आज भात लावायचा आहे. त्याच्यासाठीची तयारी चालू आहे. तयारी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. इथं रेंज आहे, जंगल बघून घ्या, डोंगर बघून घ्या.
हे आहे आमच्या भाताचं रोप. हे आहे वावर. पाय पूर्ण घुसलेले आहेत माझ्या रोपात. आणि एक छोटी खेकडी पण आहे इथे बघा, पळती येते. ही बघा, ही बघा, ही बघा. माझी चप्पल घुसली आहे याच्यामध्ये, काढूया. चप्पल घुसली आहे रोपात. इथं पण एक शोधू. ह्याच्यात पाणी आले. आता हे पाणी ह्याच रोपासाठी. नाही ते वरचं झाल्याच्या नंतर हे खोदायचं, आणि हे खोदून झाल्याच्या नंतर मग हे वावर आहे हे लावायचं. हे लावून झाल्याच्या नंतर मग नंतर हे खोदून झाल्याच्या नंतर हे लावायचं. मला पाणी दाखवतो. आमच्या इकडं कसं पाणी ओढा आहे. आमचं वावर ओढ्याच आहे, त्याच्यामुळं सगळ्यात शेवट लावलं जातं. कारण की जर अगोदर लावलं तर हे सगळं वाहून जाईल, म्हणून हा शेवट लावला जातो. शेवट लावलं तरच फायदा आहे, टिकून राहील. हे बघा, ही विहीर तुम्ही बघितली असेल, पूर्ण भरलेली आहे. आणि आता चाललंय ओढ्याने पाणी. मध्ये मध्ये येणारा पाऊस आणि हे बघा खेकडे दाखवतो तुम्हाला. थांबा. हेच वावर आपल्याला लावायचे. या वावरामध्येच आपल्याला आज भात लावायचा आहे, त्याच्यासाठीच तयारी चालू आहे. काल अर्ध काम केले आणि अर्ध आज करूया. समोर चालायचे ट्रॅक्टरनी. आधी माती करून चिखल करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला आवायचं आहे. आता 5-10 मिनटामध्ये थोडंसं चिखल करून झाला की मग लगेच आपल्याला आवायला सुरुवात करायची. संपूर्ण जे वावर दिसतंय ना ते थोड्या वेळातच असं नाही दिसणार बघा. त्या भाताचं कोणी नुकसान करत असेल तर हे लोकांना आवडते, पण जास्तीत जास्त भात खाणारे हे खेकडेच असतात. यांच्यामुळे बरेच नुकसान होते आमची खेकड्यांची. आता हेच नाही, छोटे छोटे पिल्लं पण आहे त्याच्यामध्ये. ते पिल्लं पण दाखवतो किती हे पिल्लं आहे ते बघा. इथे छोटे छोटे पिल्लं आहेत. त्याच्यामुळं भात बरेच खेकडे खाऊन घेतात, त्याच्यामुळे नुकसान पण भरपूर होते. आणि दुसरे म्हणजे मुळासहित खाऊन टाकतात. त्याच्यामुळं काय भाताचे बरेच नुकसान होते. काल हे वावर जरासं व्यवस्थित केले, ओढून बिडून व्यवस्थित. कारण की हा वावर आहे ओढ्याचं वावर असल्यावरती भरपूर असे दगड घेऊन येतात. मोठे मोठे ते ढीग लागले बघा तिथं समोर तुम्हाला दिसत असा. हे एवढे खडे हे पाण्यामध्ये वाहून आलेत. वावरामध्ये सगळं वेचून बाजूला करून ठेवलेत. त्याच्यामुळं बरेच त्रास होतो लावायला. पण त्रास जर करून घेतला तर वावर लावायचं तर हे बघा तुम्हाला खेकड्यांचे पिल्ले दाखवतो बघा. हे सगळे खेकड्यांचे पिल्ले आता मोठे होतील आणि अजून नुकसान करतील.
हे बघा आता इथे खेकडे काढतो मी खाली बघा. हे बघा हे बघा 2 आहेत. हे बघा नुकसान करतात सगळ्या. हे खाणाऱ्या खेकडी नाही आहेत. ही खेकडी तुम्हाला वाटत असेल पण ही खात नसतात. ही खाणारी खेकडी नाही आहे, ही चांगली लागत नाही. जी काळी खेकड असते ना ती चिंबोरी तीच खाल्ली जाते. ह्या नुकसानवाल्या खेकडी आहेत आणि ह्या कोणी खात पण नाही इकडं. ह्या फक्त पिल्लं काढायचे काम करतात. हे बघा छोटे छोटे पिल्लं, एवढे पिल्लं आहेत की बस.